मित्रांनो, आज पब्लिक समस्या आणि मेट्रो सिटी लाईव्हच्या माध्यमातून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. माझ्याबरोबर आहेत वर्सटाईल सिंगर, वर्सटाईल पर्सनॅलिटी, वर्सटाईल ॲक्टर, वर्सटाईल ऑर्गनायझर, वर्सटाईल सपोर्टर मिस्टर विशाल रासकर आणि त्यांच्या मिसेस अनिता रासकर मॅडम. तर मला सांगायचं आहे की आज ॲडव्होकेट नीलम जेठवानी मॅडमचा वाढदिवस पण आहे. त्याचबरोबर त्यांचा आज पहिला कॅरोके शो आहे. मला विशाल रासकर साहेबांकडनं विचारायचं आहे की त्यांना हा शो कसा वाटला, त्यांचं स्वतःचं या शो बद्दलचं ओपिनियन काय, त्यांचं स्वतःचं या शो बद्दलचं मत काय आहे आणि भविष्यात कुठल्या पद्धतीचं ते मार्गदर्शन मॅडमना देणार आहेत आणि या शोजला देणार आहेत. तसं नमस्कार, मी विशाल रासकर. आजच्या शोबद्दल सांगायचं म्हणजे ॲडव्होकेट नीलमजी आणि ॲडव्होकेट ज्योतिजी या दोघी बहिणी आहेत. या दोघींनी हा शो गेले 1.5 महिना ते या शोवरती काम करताय आणि जेवढं मी पाहिलंय तेवढं त्या दोघींनी या शोमध्ये खूप मेहनत केलेली आहे. शोजमधून सिंगर्स निवडणं, चांगले त्या सिंगर्सला कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, बाकीची शोची जी अरेंजमेंट आहे ती करणं, जसं लिस्टिंग करणं किंवा बाकीची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांना अनुभव नसताना एवढा इंटरेस्ट घेऊन एक चॅरिटी शो त्यांनी अरेंज केला जे ॲनिमल्स आहेत त्यांच्याकरता, आणि त्यांनी तो आज सक्सेस बनवून दाखवला. आज आम्हाला बसायला सुद्धा इकडे जागा नव्हती, एवढा हाऊसफुल शो होता. आणि अशा पद्धतीने जे ह्या सिंगिंग क्षेत्रामध्ये ज्यांचं कुठल्याही प्रकारचं अनुभव नसताना सुद्धा त्यांनी ही झेप घेतली आणि एक ऑर्गनायझर म्हणून हा शो अरेंज केला आणि तो अशा पद्धतीने सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल माझ्या त्यांना शुभकामना की त्यांनी हे कार्य अशा पद्धतीने करून दाखवलं. फ्युचरमध्ये मला अपेक्षित आहे की अशा पद्धतीचे शो त्यांनी करावे आणि नवीन लोकांना संधी द्यावी, नवीन ऑर्गनायझर्स त्यांच्याबरोबर जोडले जावेत. आणि आज ज्या स्टुडिओमध्ये शो आहे असा स्टुडिओ शो पेक्षाही मोठा शो ऑडिटोरियममध्येही त्यांनी करावा आणि चॅरिटीसाठी आम्ही नेहमी तयार असतो. आणि त्यांचा मोटो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनलिझम न आणता फक्त ॲनिमल्स, भटके जे डॉग्स आहेत किंवा कॅट्स आहेत त्यांच्याकरता कार्य करण्याकरता ते हे शोज अरेंज करतायत. अशा पद्धतीचं कार्य मी जेवढा या ऑर्गनायझिंग क्षेत्रामध्ये आहे खूप कमी लोक करतात, म्हणून त्यांचं वेगळेपणा आणि त्या कार्याचा मान हा वेगळा आहे आणि तो आम्ही त्यांना नेहमी देऊ. मी आणि माझी मिसेस कायम त्यांच्याबरोबर राहून ह्या चॅरिटी शोजसाठी त्यांच्यासाठी काम करू आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू विशाल सर. मॅडम तुम्हाला दोन शब्द काय? नाही, त्यांनी जे सांगितलं तेच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. दादा, थँक्यू.